श्री स्वामी समर्थ. पुढील काळात गोंदवलेकर महाराजांनी श्रीराम नामाचा प्रसार करण्याचे व सामान्य लोकांना समजेल असा परमार्थ सांगण्याचे कार्य सुरू केले. सदाचार, नामस्मरण, सगुण उपासना, अन्नदान व सर्वांबद्दल प्रेम यावर त्यांचा विशेष भर होता. त्यांच्याकडे येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या अधिकच वाढली. या सर्वांना सगुण उपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे यासाठी त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांची स्थापना केली. पुढे भक्तमंडळीची संख्या अधिक वाढल्यामुळे त्यांनी गावातच राम मंदिर, दत्त मंदिर व धर्मशाळा बांधून निवासाची सोय केली. जागोजागी उपासना वाढावी या हेतूने त्यांनी भक्तांना प्रेरित करून कित्येक गावी राम मंदिराची स्थापना केली. ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले महाराज हे पूर्णत्वास गेलेले संत होते यात काही शंका नाही. कारण देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात, विचारात व उच्चारात चुकूनही मीपणा व माझेपणा आढळायचा नाही. स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे फक्त जगाचे कल्याण व्हावे हीच त्यांची भावना होती. आपण जो परमानंद सेवन करतो त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी सर्व प्रकारच्या लोकांना एकत्रित केले. संसारात परमार्थ कसा आणावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे चरित्र. भगवंताची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचे त्याने आयुष्यभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण त्यांनी नामाचे महत्त्व सांगण्यात घालवले. सोमवारी 22 डिसेंबर 1913 पहाटेच्या सुमारास जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी गुण हे शेवटचे शब्द उच्चारून त्यांनी आपले देहत्याग केला.